10 लाखाची स्कीम परत समोर ती चालू होणार येत्या 15 दिवसामध्ये. मिनी वॉटर स्कीम चालू आहे, रोड कॉन्क्रिटीकरण चालू आहे, विजेचे खांबावर बल्ब लावायचे काम चालू आहे. बरेच सुधारणा खेड्यापाड्यात सुद्धा सुधारणा आहे. प्रत्येक खेड्यात सुधारणा चालू आहे. म्हणजे कोणी कसं सुधारणा आपली नेते मंडळी नाही, राजकीय कोट्यातून जी मंडळी ग्रामपंचायतीवर गेलेली आहे, पदाधिकारी त्यांच्या कोट्यातून त्यांच्या धनातून हे करून केलं जाते. आता रायगड जिल्ह्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बऱ्याच अंशी प्रकाश आंबेडकर कार्यरत आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवलं आहे, फक्त धार्मिक शक्तीकडे वळलेलो आहोत. कारण मी सर्वप्रथमतः ठाण्याला शासकीय रोडकडे आम्हाला कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये ही कधी झाली गेली नाही कधी. आणि दुसरी गोष्ट एरिया तुम्हाला जर करायचं आहे तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू, त्याबद्दल काही हे नाही. पण पोषणाचं उदाहरण जर घेतलं तर पोषणामध्ये बहुतांशी धार्मिक शाखेचं काम म्हणजे कर्जत पासून म्हणजे पूर्ण 85 पिढ्या आहेत. त्या 85 खेड्यांमध्ये बहुतांशी धार्मिक शाखेचं काम चाललेलं आणि त्याला जोर दिलेले आहे की भारिप बौद्ध महासंघाने अन्याय अत्याचार विरुद्ध लढा भारतीय बौद्ध महासभेचा एक अंग म्हणजे भारतीय बौद्ध महासभा. त्यांच्या माध्यमातून बहुजन महासंघ आपले भारिप बहुजन भारिप प्रकाश आंबेडकर दोन आहेत ना, त्यांचे दोन आहेत. तो बाजूला ठेवला, ते बाजूला आहे. हे दोनच आपल्याला एकच राहिलेले, फक्त 12 गट आहे, 12-13 गट आहे. 12-13 गट आहेत, कुणी काय करत नाही. फक्त जे काय प्रगत तालुक्याची पारपड मिळतं उदाहरणार्थ साहेब तर आणि अत्याचाराबद्दल पोलीस कंप्लेंट काही असतील तुम्ही इतर कोणत्याही समाजाबद्दल घ्या तर प्रकाश आंबेडकर गटाच्या मार्फत जे काही अद्याप काय मोठी देवळं आणि मंदिरं कॉन्क्रिटीकरण अजिबात नाही, पण बाकीचे जे काम आहे म्हणजे जेणेकरून जे काय भांडण मिळतं काम अन्याय कोणावर अन्याय होतोय तर दूर करण्याचं काम असं भारतीय बौद्ध महासभेचं एक अंग म्हणजे भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुक्याचे अस्तित्व आहे. आणि त्यात जिल्हा अध्यक्ष आहेत दीपक मोहिते, राजकारण हा म्हणजे राजकारण शिवसेनेचे राजकारण असतं त्याच्यामध्ये राजकारण कधीच होत नाही. अशा प्रकारे ते काम करतले. आणि कसं तुम्ही साधारणपणे वाचलं म्हटलं तर तुम्ही असं म्हणा की आपल्या पक्षाला माणूस काही येत नाही, पण तिथे अशी मी मानली की आपला एक माणूस म्हणजे कौशल्यामध्ये समजा मैदान असतं आणि त्यांची 50 माणसं ते एक माणसाला 100 डावत आहे तर तरी पण भाजप त्याला कप देतोच, देत नाही असला अजिबात नाही. कप देणारच, कारण कर्जत तालुक्यामध्ये अशी काही परिस्थिती कितीतरी पुढे गेला असतं त्याला भारीची जोड घ्यावीच लागते किंवा किंवा रिपाईची जोड घ्यावीच लागते, त्याशिवाय ते पुढे जाणारच नाही. रिपाई जरी गेला असतं भारीला घेतल्याची ते पुढे जाणारच नाही. कारण त्याची मागे नुसतं एक रिपाई जाऊन उपयोग नाही, त्याला दुसराही जोड द्यावी लागते. कारण धार्मिक शाखेचे लोक सर्व आधारित भारतीय बौद्ध महासभा आणि भाई हे आधारित होते. कारण जे धार्मिक शाखेचे सल्लागार आहेत ते प्रकारचे आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार मोदी समाज भारतीय बौद्ध महासभेच्या आंबेडकर आणि त्यांची कार्यकर्ते केंद्रीय शिक्षक आणि पूर्ण खेड्यापाड्याचे लोक पूर्ण आहेत. अशा प्रकारे सेवा कार्यक्रम होतात. म्हणजे आम्ही बरेच वेळेला राजकीय पक्षाच्या आमचा विचार चालू होता, परंतु परिस्थिती अशी निर्माण आहे की आमच्याकडं भाजप बौद्ध महासंघाचा बरेच पक्ष आम्हाला विचारून जात आम्हाला काय करायचं आणि म्हणजे काही आमचे म्हणजे प्रश्न असतो की आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. आयत्यावेळी येणारा माणूस आयत्यावेळी येणारा जर विधानसभा मतदार असेल त्यालाच मतदार हा कसा आहे त्याचा पूर्ण विचार करूनच जे आमच्या वास्तविक तुला सांगायला लागत नाही की हा माणूस कसा आहे, याला द्यायचं का नाही हे आपण ठरवायचं, हा काम करेल का. जर हा जर काम करत नसेल तर मनुष्य निवडून देण्यात काहीच पॉईंट नाही.
मग आपली अशी थेरी केली जाते आणि त्याच्यामध्ये आम्ही काय पक्षाचा कुठला प्रॉब्लेम नाही. फक्त भारिपचं नाव आहे का भारिपचे आमच्याकडे अध्यक्ष उपाध्यक्ष नोंदणी झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आमचा एक जरी झेंडा जरी बोलला की जो भारिप आहे भारिपचा अध्यक्ष म्हणजे जाधव आहे मग एकत्रच म्हणते त्या वाड्यामध्ये जवळजवळ 350 लोक आहेत 350 मतदारसंघ. तर एक जे बोलेल त्यातच सर्व ऐकणारी मंडळी प्रत्येक राजकीयसाठी चालतो आणि राजकीय पक्ष जरी कार्यक्रम घ्यायचा असेल कुठल्या एखाद्या नेत्याला जरी बोलायचा असेल तर सगळ्यांचा विचार घेऊनच म्हणजे या गोष्टीमध्ये एकूण जवळजवळ 3 ते 4 मिटिंग लागतात. 3 ते 4 मिटिंग झाल्यानंतर या माणसाला आता नंदू जाधव या व्यक्तीला आम्हाला भारिप लेवलला पाठवायचं होतं. जवळजवळ जवळजवळ 10 वर्ष काम पाठवायचं का नाही या विचारावर जवळजवळ 15 मिटिंगाला लागतात त्या गोष्टीमध्ये. तेव्हा त्याला भारिप तो उपाध्यक्ष पद आम्ही जाहीर केलं.